तू राहील किंवा मी हे वाक्य भाजप पक्षासाठी होतं. पक्षाला आव्हान दिलं, व्यक्तीला नाही. फडणवीसांना दिलेल्या आव्हानावर उद्धव ठाकरेंचं भाष्य. मी कोणत्याही ढेकण्याला आव्हान देत नाही. तुझ्या नादाला लागण्या एवढी तुझी कुवत नाही. उद्धव ठाकरेंचा नाव न घेता फडणवीसांवर निशाणा. तर निराशेमुळे उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय. औरंगजेब फॅन क्लबचे असल्याचं ठाकरेंनी दाखवून दिलं. उद्धव ठाकरेंच्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांची टीका. अहमद शहा अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा औरंगजेब फॅन क्लबच्या टीकेनंतर उद्धव ठाकरेंकडून शहांवर जोरदार हल्लाबोल. अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. सीबीआयकडे पुरावे. सचिन वाझेचे अनिल देशमुखांवर खळबळजनक आरोप. देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिली. पत्रामध्ये जयंत पाटलांसह इतरांचंही नाव. सचिन वाझेचा दावा. मी गेल्या 2 दिवसांपासून नागपुरात. वाझेंनी पत्र पाठवल्याबाबत अद्याप माहिती नाही. पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देईन. फडणवीसांची प्रतिक्रिया. सचिन वाझेचा आरोप ही फडणवीसांची नवी चाल. वाझे विश्वास ठेवण्याच्या लायक नाही, कोर्टाचं म्हणणं. अनिल देशमुखांचा पलटवार. उत्तर देण्यासाठी फडणवीसांना तुरुंगातील प्रवक्ता लागतो. निवडणूक जिंकण्यासाठी सरकारकडून गुंडांचा वापर. वाझेच्या आरोपावरून संजय राऊतांचा हल्लाबोल. अनिल देशमुखांसह इतरांच्या कुंडल्या फडणवीसांकडे. ते ज्या दिवशी बोलायला लागतील तुम्ही महाराष्ट्रामध्ये चेहरा दाखवू शकणार नाही. नितेश राणेंचा पलटवार. वरच्या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये 2 तास बैठक. पुण्यातील उपाययोजनांसंदर्भात सकारात्मक चर्चा. बैठकीनंतर संदीप देशपांडेंची माहिती. राज ठाकरे यांच्यानंतर शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदेमध्ये अर्धा तास चर्चा. मराठा ओबीसी वाद आणि साखर कारखान्यांना मदतीसंदर्भात पवारांनी भेट घेतली. महामार्गावरील खड्ड्यांसह टोल विरोधामध्ये काँग्रेसचं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आंदोलन. तर 50% टोल माफीच्या आश्वासनानंतर पुणे बंगळुरू महामार्गावरील आंदोलन तात्पुरता स्थगित. सतेज पाटलांची माहिती. पुण्यातील हडपसर, वडगाव शेरी, कोथरूडची जागा ठाकरे गटाला मिळायला हव्यात. हक्काने मागतोय. शिवसंकल्प मेळाव्यातून सुषमा अंधारेंची महाविकास आघाडीतील मित्र पक्षांकडे मागणी. जागा वाटपावर शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत महायुतीतील 3ही पक्षांनी उमेदवारीची घोषणा करू नका. तटकरेंनी दिंडोरीची उमेदवारी जाहीर केल्यानंतर गिरीश महाजन यांचा सल्ला. शरद पवार गटामध्ये इन्कमिंग सुरू. इंदापूरमध्ये अजित पवारांना धक्का. सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख प्रवीण माने पवार गटात. इंदापूरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता. भाजपच्या बाळा भेगडेंकडून मावळ विधानसभेमध्ये बंडखोरीचे संकेत. अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंना तीव्र विरोध. शेळकेंना उमेदवारी दिल्यास प्रचार करणार नाही असा ठराव. बाळा भेगडेंना फडणवीस समजावून सांगतील. प्रत्येकाने स्वतःच्या मताने निर्णय घ्यायला सुरुवात केल्यास महायुती अडचणीत येईल. सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. आरक्षणामुळे गावागावात वाद. काही जण दंगली घडवून आणतील. येत्या 2 महिन्यात मोठ्या प्रमाणामध्ये भडकाभडकी होईल. प्रकाश आंबेडकरांकडून दंगलीची भीती व्यक्त. सातारा जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी. घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा. तर नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, मुंबई, पुणे, कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी. मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पावसाची हजेरी. समुद्रकिनारी न जाण्याचं महापालिकेकडून आवाहन. तर पाणी भरल्यामुळे अंधेरीमधील सबवे वाहतुकीसाठी बंद. खडकवासला धरणाच्या सांडव्यामधून 25,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. एकतानगरमधील द्वारका सोसायटीमध्ये मुठा नदीचं पाणी शिरायला सुरुवात. भिडे पुलावरची वाहतूक देखील बंद. पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन तर मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. पश्चिम मार्गावर वसई रोड ते भाईंदर तर हार्बरवर वडाळा रोड ते मानखुर्द असा ब्लॉक. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाज मनू भाकरचं 3रं पदक हुकलं. महिलांच्या 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत मनू भाकर 28 गुणांसह 4थ्या क्रमांकावर.